मी इकडे इकडे पाहिलं, सत्य घटना आहे. मला म्हणलं थुकू नका लिहिलं, मग थुका कुठं सांगितलं यांना. मी पाहिलं तिथे थुकाची काही व्यवस्थाच नव्हती. घरी गेलो, ग्रामसेवकाला म्हणलं यार ते पाहिल्यापासून माझं डोकं गरगर करतं. ते म्हणे काय झालं? म्हणलं ते थुकू नका पाहिलं म्या, पण थुकायची व्यवस्थाच नाही. म्हणे मग तुम्हाला काय वाटतं? म्हणलं आपली असं नाही करायचं, थुकायची व्यवस्था करायची. ते म्हणे काय तुमच्या डोक्यात? मी म्हणलं बेसिन बसवायचे रस्त्याला. 40 ठिकाणी बेसिन बसवले गावात, 40 ठिकाणी. 24 तास त्याला पाणी आहे, 24 तास. आणि त्या बेसिनवर काय लिहिलं? इथं थुका, थुकू नका नाही, इथं थुका. हा ना, काही मर का सांग इथं थुकू नका. अरे इथं थुकू नका, थुका कुठे हे सांग ना. म्हणून मी पहिलं काय सांगितलं की 30% शिकवा, 70% त्याच्याकडून आता करून घ्या. ही गरज आली, ही वेळ आली. आता शिकवायचं भारूड आता बंद करा. आता लोकांचा त्याच्यावर विश्वास नाही राहिला. त्याला प्रत्यक्ष कृती करून दाखवा. त्याला कोण्या रस्त्याने जायचं, त्याचा फायदा कसा आहे ते त्याला दाखवा. प्रत्यक्ष पाहण्यासाठी हे प्रदर्शन आहे की तुम्ही या बाबा, प्रत्यक्ष पहा, इथे काय त्याचा अनुभव घ्या, प्रत्येक गोष्टीची माहिती घ्या. घरी जाऊन जर तुम्ही सांगितलं असतं त्या शेतकऱ्याला गावात असं राहू शकतं, तसं राहू शकतं, ते म्हणलं तुम्हाला माहिती जा झालं. त्याने आता डोळ्याने पाहिलं, डोळ्याने पाहिल्यावर ते माणूस घेऊ शकतो. अहो मी स्वतः गिरणी पाहिलीत लगेच घेतली ना ती. प्रत्यक्ष पाहिल्याचा अनुभव, कृती. म्हणून कृतीला आपण मान द्या. माझे सगळे रस्ते प्युअर ब्लॉकचे, 24 तास लाईट आहे माझ्या इथे, सेपरेट सबस्टेशन आहे. सगळ्या शेताला रोड केले, सेपरेट सबस्टेशन म्हणतो. माझ्या इथे वीज चोरी नाही, एक माणूस वीज थकबाकीत नाही. हे अनेक कामं आहे, अनेक. माझे ग्रामपंचायतचं ऑफिस साहेब, आता मी ऐकून नाही घेणार. आता मला तुम्ही यायचं, आता लय वेळेत झाला, आता तुम्ही यायचं. आता यांना घेऊन या काकडे साहेब, आता यायचंच तुम्ही. आता 1.5 कोटी रुपयाचं ऑफिस बांधलं ग्रामपंचायतचे. 4 पत्रात 20 वर्ष काढले. 4 पत्रात 1.5 कोटी रुपयाचं बांधलं. सेन्सॉरचे दरवाजे आहे, त्याला 4 लाखाचा दरवाजा आहे. माणूस जवळ गेला ऑटोमॅटिक दरवाजा उघडतो, माणूस मध्ये गेला दरवाजा बंद होऊन जातो. 4 लाखाचा दरवाजा आहे, त्याला हात लावायची गरजच नाही, माणसावर आहे. 3 दरवाजे उघडल्यावर माझा ग्रामसेवक दिसतो, एसीत बसलेला आहे, बोक्याच्या बोक्या, 120 किलो भर. ते आत्ता एक ग्रामसेवक आलो तुमच्या गावचं. अरे मी वाऱ्यानं उडून जाशील. आहे का इथं? आत्ता होतं मला इथं. काय ग्रामसेवक आहे का ते? काय त्याचं कारण असं आहे साहेब, गावगावनं इतका त्रास देते त्या ग्रामसेवकाला. अरे 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 त्याचा मोबाईल बंदच नाही ठेवून ते काय करीन ते. 8-8, 10-10 सदस्य, असं तसं असं तसं, पंचायत समिती वेगळी, जिल्हा परिषद वेगळं. काय करीन होती, तोडू खाते त्याला. मग कधी मोबाईल बंद लागला बी ना मोबाईल, ते अंदाज काढतोय कोणाचा फोन आहे. थोडं धोरणी असला तर बोलन, नाही तर मग ते काय सांगतो, मग मावशी वारली मी चाललो दाव्याला, मामा वारला मी चाललो राखीला. पुरे पाहुणे मारून टाकले त्यांना. काय करेन ते, परेशान झालं ना ते. म्हणून मी कायम सांगत राहतो, ग्रामसेवकाला जीव लावा, त्याला चहा पाजा गावात आल्यावर, त्याच्या बायका पोराची माहिती घ्या, खुशाली घ्या. पोरग कितवीला विचारा, तुम्हाला कुठं पोरगी द्यायची पण विचारा ना त्याला. का विस्तार अधिकारांचं तर लय अवघड आहे. त्याला त्या नावातच लय गडबड आहे साहेब. तो कशाचा विस्तार करतो त्याचं त्याला माहित नाही. आपल्याला काय फारच डेंजर आहे ते. मला तर अजून कळलं नाही ते पद कशाला येते, कशाला असं पद कळलं नाही मला. ग्रामसेवक कळला, BDO कळला, शिव कळला, हा विस्तार अधिकारी मला काय माझ्या डोक्यात असं तेच काही, पण आपल्या तर डोक्याच्या बाहेर आहे बाबा ते. काय हा एक सिस्टमचा भाग आहे, आपल्याला कोणाला नाव ठेवायचं असं नाही. मी म्हणलं ना, माझे संडास बाथरूम ऑफिसमधले, तुम्ही लघवीला गेले, आधी 100 ग्राम पाणी पडतं भांड्यात, लघवी करून आले पुन्हा 100 ग्राम पाणी पडतं भांड्यात ऑटोमॅटिक. तुम्हाला हात लावायची गरज नाही. तुम्हाला नळाला खाली हात घातला पाणी येत आहे, हात काढून घेतला नळ बंद होतोय. आधुनिकतेची जोड घ्यायची आहे, विज्ञानाची जोड घ्यायची आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे. मग शासन असन, जिल्हा परिषद असन, ग्रामपंचायत असन, नागरिक असन, सगळ्यांनी पुढे जायचं आहे. जगाच्या पाठीवर 400 देश आहे. मी आत्तापर्यंत 25 देशात गेलो असन पाहायला. माझं शिक्षण 7वी आहे, मी बोललो ते मी 7 वर्ष शाळेत गेलो म्हणून 7वी. तिकडे काही नापास नाही करीत. 3 वर्ष गेलं 3री, 4 वर्ष गेलं 4थी, जायचं नसतं म्हणून 7वी व्हायला माझी. पण मी अभ्यास केला 400 देशापैकी 25 देशात गेलो. जग लय पुढे गेलं, लय पुढे गेले. आपण लय मागे आहे. आणि हे आपले भाऊबंद जे आपण मागे 2-4 देश,
यांचं काय, यांनी त्याला गोळ्या आणा, त्यांनी आले बांब फेका, यांनी त्याला महाराज याच्यातच यांचं आयुष्य चाललं. आपल्यातले झेंडे आहे तरी कोणते, रक्त तेच, डोकं तेच, आणि यांच्या निवडणुका त्याच्यावरच चालत्या. त्याच्यामुळं मूळ विकास जो आहे तो, अहो जगात इतकं काय विकास झाला साहेब, समाजाला वाईट वागताच येत नाही. मी किती ते बँकॉक, सिंगापूर, मलेशिया तिकडे पाहिलं, आपल्यासारखा तारच नाही लाईनचा, टोटल केबल आहे. आकडा कुठं टाकीन येऊ काय, तुम्ही चांगला विचार करा ना, आकडा कुठं टाकीन, म्हणजे अशा पद्धतीचं काम केलेलं आहे. मला हे सांगायचं, तिकडे आकडा टाकीन कुठं ते. रेल्वेत जायचं तुम्हाला, रेल्वेत तर तुम्हाला बाहेर तिकीट काढायला लागतं आधी, मग रेल्वे स्टेशनचं जे गेट आहे, रेल्वे स्टेशनचं म्हणतो मी, हा रेल्वेचं नाही, रेल्वे स्टेशनच्या गेटला तुमचं ते तिकीट लावावं लागतं. मग ते दररोज जर्सी उघडतो, तुम्ही आत जायचं. रेल्वे तर लय पुढं आहे, म्हणजे तिकीट काढून रेल्वे स्टेशनमध्ये बी तुम्हाला जायचं तर ते तिकीट लागतं. आमच्या इकडे काय केलं, त्याला टीसी ठेवून चाललंय, रेल्वे चालली भरभरून. अहो जागा नाही त्या रेल्वेत बसायला, अर्धे बिन तिकटी कोणी विकणार आहे. तुम्ही स्लीपर काढा का एसी काढा, आणि एवढं डोक्याला भनभन 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 ना, रातभर दिवसभर विकणार याचीच गर्दी त्याच्यात. म्हणजे माणसाला तिथे काही शांतता आहे का, ही सगळी सिस्टम मोडून काढणं आहे. पण हा एकाचा विषय आहे का, नाही, आता एकाचा नाही, लय पुढे गेलेला आहे. याला लोकसंख्या हा एक कारणीभूत कारण, हा एक भाग आहे. पण आता लोकसंख्या कशी कमी करा, आमचे पुढारीच आम्हाला सांगू राहिले की वाढा, मग कमी कशी करा. रोज पेपरात येतो बढाव बढाव, आज हो बढाव म्हणला, उद्या तो बढाव म्हणतो. अरे काय चाललं, काय जायचं बढाव बढाव, पागलपणाच आहे ना साहेब. मग म्हणून मी काय शिकायचं समाजाला, आपल्याला कोणाचं निंदा करायची नाही, पण हाही हे सांभाळता येत नाही तुम्हाला, ते बढाव कुठून आणलं. बढाव नाही, कमीच करावं लागेल साहेब. काही दिवस पाळणा बंद करावं लागेल आपल्याला. चीननं केलं होतं एकदा, करावं लागेल. ती परिस्थिती आहे, तुम्हाला देश वाचवायचा असेल तर ह्या गोष्टी करावं लागेल. पण आता समुदायात असल्यामुळं एका समुदायाने करून हे भागणार नाही. देशाचा विचार ज्यावेळेस येतो तेव्हा नागरिक म्हणून प्रत्येक लोकांना याच्यात सहभागी झालं पाहिजे. जसं विनोबा भावेच्या काळामध्ये त्यावेळेस भूदान केलं, भूदान करणारे आमचे बाप हे हो, जमिनी दान केलं हो आमच्या लोकांनी, सोनं दान केलं, दागिने दान केले, दागिने दान केले, आणि आता वट्याच्या पुढे दगड ठेवतो, त्याचंच पोरगं हलकट झालं तर काय कारण याचं. याचा अर्थ कुठंतरी सांगणाऱ्याचं चुकलं, कुठंतरी घेऊन जाणाऱ्याचं चुकतंय. म्हणून माझी विनंती आहे की ग्रामपंचायतमधील सरपंच असतील, सदस्य असतील, गावचे कर्ते असतील, यांनी लोकांना कसं घेऊन जायचं. अर्थात त्रास आहे, रस्ता काट्याचा आहे, सोपं नाही आहे. आम्ही केलं तर काही एवढं सहजासहजी झालं असं नाही आहे. मी कधी बोलत नसतो त्या विषयावर, किती त्रास आहे मी कधी सांगत नसतो, पण मुद्दाम सांगतो, ज्याला कळन त्याला बघा. मला काय 25 वर्षात कमी त्रास झाला असं याचा. अहो इतका त्रास दिला लोकांनी साहेब, इतके भोकं पाळले अंगाला. पण आता काय झालं माहिती आहे काकडे साहेब, आता भोक पाडायला जागाच नाही राहिली, आराम करून नुसतेच पाहते. आता काय करते ना, आता भोकं पाडून 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 आता जागाच नाही राहिली ना. जवळ जागा होती तोवर पाळले, आता काय करते. तितका दम धरावा लागेल ना तुम्हाला, तितकी सेवा करावं लागेल ना तुम्हाला, तितके तुमचे विचार मोठे राहते ना. म्हणून या गोष्टीचा विचार करून काम केलं पाहिजे. आणि जो समाजासाठी काम करतोय, ज्याला खरमुरी समाजाची जाण आहे, देणं आहे, त्या माणसाला काही दुःख होत नाही. कालची मुलाखत पाहिली तुम्ही साहेब, काहीचे काही विचार राहते हो या लोकांचे, त्याच्याशिवाय होतं का हे. ही साधी गोष्ट नाही, आयुष्याचे आयुष्य ते काम करणं, समाजासाठी काम करणं करत राहिलं पाहिजे. तुम्ही ग्रामपंचायतला समजून घ्या, सरपंचाला समजून घ्या, ग्रामसेवकाला समजून घ्या. 5 गोष्टीवर 6 गोष्टीवर काम करायचे आपल्याला. 1 हागणदारी मुक्त, 2 चांगलं पाणी, 3 सांडपाणी जिरवायचं, 4 झाडं लावायचे, मुलाबाळाचं शिक्षण, आणि आपले जे खेड्यातली शेती आहे त्या शेतीला आधुनिक पद्धतीचे जोड द्यायचे. आधुनिक, आता नेटची शेती चांगली, एवढ्या याच्यात जर शेती केली ना, एवढ्याच याच्यात, त्याला बी अनुदान आहे, त्याला सबसिडी आहे. तालुक्याच्या शहराच्या जवळच्याला तर फळभाज्यासाठी जास्तीत जास्त सबसिडी आहे, आणि ते पीक खराब होत नाही, कारण ते हवामान आपल्याला पाहिजे तसं तिथे देता येतं. म्हणून शेतकरी बांधवाला माझी विनंती आहे, आधुनिक पद्धतीचं करा. एकदा ती पंढरपूरला झाली कंपनी, नाशिकला झाली, सह्याद्री, अशा ठिकाणी जा, पहा. अजून ज्या ज्या लोकांचे चांगले विचार असेल त्यांचे ऐका. पण अशा विषयावर कुठं व्याख्यान ठेवलं, प्रवचन ठेवलं, माहिती ठेवली का आपण त्याच्याकडे कानाडोळा करतो किंवा येत नाही. मग न आल्यामुळं आपलं नुकसान होतं, आपल्याला ते माहीत होत नाही. म्हणून माहीत झालं पाहिजे. आणि सांगणाऱ्यांना बी हे ना, सरपंचाचं काय म्हणणार राहतं, बा मी लई प्रयत्न केला पण लोकाला त्याची हौस नाही, लोक ऐकत नाही.
ऐकत कसे नाही? तुमच्या गावात ते सापावाला येतो का खेळवाला, काय म्हणते त्याला, गारुडी, गारुडी, तो आदल्या दिवशी पॅम्पलेट छापितो का, बॅनर राहतं का, कमी उद्या गावात येणार आहे म्हणून? नाही. दौंडी बिवंडी काहीच नाही. सकाळी 8 वाजता गावात हजर, ग्रर वाजेला की 200-400 लोक जमा करतो, 400-500 रुपये गोळा करतो, देऊन काय जातो, काय दिलं त्यानं? मग ही त्याला जी अक्कल आहे लोक गोळा करायची आणि घेऊन जायची, हीच करत्या माणसाने गुडगुड वाजल्याशिवाय समाज एका ठिकाणी येत नाही. त्याला काहीतरी गुडगुड वाजलं पाहिजे ना हो. अहो त्याच्याकडे काय काय त्याच्याकडे साहेब, गुडगुड वाजायला पाहिजे. कारण काय, शेवटी समाजात अज्ञान आहे, अज्ञान आहे ना. त्यांना तुम्हाला घेऊन जाय. आई बघा, एखादा पोरगा रडत असलं ना तर वाटीला चमचा आणते, असं उगाच उगाच वाटीला. ते काय संगीत आहे का? नाही. पण नादी लावासाठी काहीतरी करते, त्याच्या संग बोबडे बोबडे बोलते, आले लढू नको, लढू नको. आई बोबडी राहते का? नाही. त्याला नादी लावासाठी, त्याला समजायसाठी ही भाषा तुम्हाला करावं लागणार आहे. म्हणून करत्या माणसाला माझी विनंती आहे, या समाजात शिरा, समाजात घुसा, त्यांचे प्रश्न समजून घ्या आणि त्यांना चांगल्या रस्त्यावर आणण्यासाठी तुम्ही काम करा. आणि ती गरज तुम्हाला आहे आणि देशाला आहे असं समजून काम करा. हे करायचं त्याच्यासाठी आहे, पण गरज त्याची देशाला आहे. एखाद्या शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं म्हणजे त्याचा आर्थिक फायदा झाला एवढा त्याच्या मर्यादित अर्थ नाही, हा देशाचा फायदा झाला हा त्याचा खरा अर्थ आहे. म्हणून त्याच्यासाठी करायचं म्हणजे देशासाठी करायचं आहे. शेतकऱ्याला मदत करणं म्हणजे देश सेवा करणं आहे आणि शेतकऱ्याला लुटणं म्हणजे महापाप आहे. हा असा विषय. काय करते, पैसे पैसे पैसे, आता एवढे कोटी घेऊन पळलेच भडवे, काय खाणार आहे, त्याचं काय करणार आहे त्या पैशाचं, काय नाही. म्हणून माणसाने कसं जगलं पाहिजे समाजासाठी. एकाच गुरुजीचं नाव निघतं. कोणता गुरुजी? खरा तो एकच धर्म, साने गुरुजी. एकाच इलेक्शन अधिकाऱ्याचं नाव निघतं, सेशन. का बरं, काय कारण आहे? अहो तुम्ही चांगला विचार करा. मी काम सांगतो. आपण बाबासाहेब आंबेडकरची जयंती कधी साजरी करतो? 14 एप्रिलला. शिवाजी महाराजांची, महात्मा गांधीची आणि आपल्या आज्याची माहित नाही कोणाला, आपल्या आज्याची. आता आपल्या आज्यानं वावर ठुलं, वाड्या ठुलं, आपलं लग्न करून दिलं, याचं ध्यानात नाही, त्यांचं ध्यानात आहे. काय कारण? याच्या मागचं कारण काय? हे लोक अखिल मानवाच्या समाजाच्या कल्याणासाठी जगले म्हणून आठवणीत राहिले. आपलं आज्या वाट्याच्या पुढे दगड ठुले, याचं त्याचं लुबडं चिमिटात खाल्लं, चाऱ्यात खाल्लं, याला कोण ध्यानात ठेवीन? बडव्याला याला कोण ध्यानात ठेवी गेलं? म्हणून समाजासाठी जगलं पाहिजे, समाजासाठी जगलं. समाज तुम्हाला आठवणीत कसं ठेवीन? त्याच्याशिवाय काय ठेवणार ना. काहीतरी नीती बदला, सूत्र बदला. अजून एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो, ऐकायला वाईट आहे, समजायला कठीण आहे, पण सत्य आहे. काय माहिती मला काय सुचलं, 4 दिवसापूर्वी एका मीटिंगमध्ये विचारलं मी, आणि साहेब मला एका 6वीच्या पोराने उत्तर दिलं, नाशिकमध्ये परफेक्ट उत्तर दिले. एवढंच लोक होते असे. मी तुम्हालाही विचारतो, अंतःकरणापासून सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य चांगलं होतं का आत्ताचे जे सरकार येते याचं राज्य चांगलं आहे? काय वाटतं, कोणाचं राज्य चांगलं होतं? हा, मनमोकळेपणा नाही आपल्याला, काय कोणाचं काही हे करायचं नाही, पण काय वाटतं, खरं आहे ना? तुम्हाला काय वाटतं, कोणाचं राज्य चांगलं होतं? शिवाजी महाराजांचं. सगळ्यांचं हेच म्हणणं आहे, माझंही तेच म्हणणं आहे. पण एक बारकाईनं विचार करा, शिवाजी महाराजांच्या काळात तुम्हाला गावाला सिमेंट रोड बांधून दिला का? डांबरी रस्ता दिला का? अंगणवाडी बांधून दिली का? शाळा बांधून दिली का? पोराला कपडे दिले का? खिचडी दिली का? मास्तर दिला का? आधार कार्ड दिलं का? इलेक्शन कार्ड दिलं का? श्रावण बाळ होतं का? अर्ध तिकीट होतं की एसटीचं? घरकुल होतं का? काय होतं म्हणून चांगलं होतं. इतक्या हे सरकारने योजना काढल्या ज्याची यादी एवढी मोठी होईल, लिहायला 1 घंटा लागेल. एवढ्या योजना समाजासाठी काढून सुद्धा समाज सुखी नाही. त्या काळात काही हे नसतानाही ते राज्य चांगलं होतं, समाज सुखी होता. याचं कारण काय? याच्या 2-3 गोष्टीचंच कारण गुंतलेलं आहे. एक, छत्रपती शिवाजी महाराज तोंड पाहून कामं करत नव्हते. समान, सगळ्या जातीला सारखा न्याय, प्रत्येक माणसाला सारखा न्याय. आता ते राहिलं का? नाही राहिलं. हा एक मुख्य आणि त्या काळात मला ते अजून काय कारण आहे, त्या पोरांनी काय सांगितलं मला माहिती आहे 8वीच्या, म्हणजे त्यांनी लोकांना कष्ट करून जगायला शिकवलं. त्यावेळचे लोक कष्ट करत होते आणि कष्टाचे खात होते. हे एक मुख्य उत्तर आहे त्याच्यातलं, की त्यावेळचे लोक कष्ट करून खात होते. आता आम्हाला कष्ट नको, फुकट.
फुकट लुटायला पाहिजे, आणि ते बी किती, पोटापुरतं नाही, 1000 कोटी, 2000 कोटी, 4000 कोटी. अरे चालायचं विमानाचा बॉम्बस्फोट व्हायला पाहिजे वरच्यावर. हा ना हो, मला ते ऐकून इतकी तिडीक येते हो साहेब, काय करते हो पैशाला. आमचा शिवाजी महाराजांनी, छत्रपती महाराजांनी तुकाराम महाराजाला एक टोपलं भरून सोनं हिरे भेट दिले होते. सत्य घटना आहे. तुकाराम महाराजांनी घेतलं नाही. मला काय झालं पाहिजे म्हणे, हे मी माझं आहे ते लोकांना वाटून दिलं. 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांचे लोकांचं कर्ज माफ केलं. सावकार होते महाराज, दुष्काळ पडला, कर्ज माफ, जावा म्हणे, ते वाया जाळून टाकल्या, आहे ते धन वाटून दिलं तवा. आणि आता काय मारामार आहे पा, 400 वर्षात काय प्रगती आहे आमची. घेतलं नाही शिवाजी महाराजांचं धन, वापस पाठवलं. छत्रपतीचे शिवाजी महाराजांचं धन वापस पाठवणं सोपी गोष्ट आहे का. तिथे महाराजांनी एक अभंग लिहिला, सोने नाणे आम्हा मृत्तिके समान, हे अभंग आम्ही रातची म्हणतो तरी मतदानाचे 1000 घेतो म्हणलो. लय हलकट्याने झाला. अरे याला बुटाने हल्ला पाहिजे. याला काय कळलं आम्हाला, ना तुकाराम कळला, ना शिवाजी कळला, ना बाप कळला, ना आई कळली. काय काय कळलं आम्हाला. म्हणून उत्तम व्यवहार, चांगला पैसा कमवा, चांगल्या मार्गाने कमवा, संस्कार करा. 3000-4000 रुपये मीटरचा कपडा, त्याच्या फॅक्टरीचा मालक, काय नाव त्याचं, रेमंडवाला, कोणतं, सिंगानिया काय है ना, सिंगानियाच आहे ना, हजारो कोटीचा मालक, त्याच्या पोरांनी दारी काढून दिलं साहेब, त्याला घरात राहून देईना. मग कशासाठी आम्ही करतो हे. म्हणून देवाचे उपकार आहे. मला मुलगा दिला नाही. मी कायम सांगत राहा, देवाचे उपकार आहे माझ्यावर. मला शेती नाही, मुलगा नाही, ज्याला आहे त्यानं पाहून घ्या त्याचं काय चालू आहे. मुलीचे लग्न झालं, ज्याची त्याची घरी आहे, दोघंच ते आता बुटाबुटी. मला बायको रातची फोन करते एकदा, मी 8-8 दिवस घरी जात नाही. रात्री खुशाली विचारते, सकाळी एकदा विचारते. सकाळी आंघोळ चहा घातली का, गोळ्या घातल्या का विचारते. मी जर हो म्हणलं मग ती कपाळाला शिक्का मारून घेते, पक्का हाय आपला माणूस आहे बाबा, त्याच्या काय. तिला असं तर विचारता येत नाही तू हाय का कुचाकला म्हणून. पण मी जाऊन काय करतो हे तिला माहीत असल्यामुळे ती पण सुखी आहे, मी पण सुखी आहे, काही प्रॉब्लेम नाही. जीवनात एकमेकाला समजून घ्या, एकमेकाला घेऊन चला. समजून घेणं, घेऊन चालणं. एक गोष्ट मी एक दिवस विचार केला, 84 लाख एवढी जीव आहे, सगळे देवाचे निर्माते, देवानेच केले ना. तर याच्यात कोण सुखी आहे कोण दुखी आहे विचार केला साहेब, तर 83,99,999 दुखी नाही आहे. कोण दुखी आहे, फक्त माणूस दुखी आहे. आणि सगळ्यात जास्त अक्कल कोणाला दिली, यालाच दिली. मग याला दुखी काऊन झालंय. तुम्ही पहा साहेब, कुत्रे, डुकरं, वाघ, सिंह, कोल्हा कोणी दुखी नाही आहे. बरं त्यांच्याकडे वावर आहे का, 7-12 आहे का, त्यांना मोर्चे काढले का, काय त्यांच्या मागण्या 4था 7वा वेतन आयोग आहे का, काय थोडे तिडके जीव नाही ते. 83,99,999 ते एक आम्ही आहे. मग ते सुखी कसे ना आम्ही दुखी कसे. बरं त्यांनी आम्हाला त्रास दिला म्हणून दुखी आहे का आम्ही, उलट आम्ही त्याला त्रास देतो. आम्ही बकरा कापून खातो, आम्ही मासा कापून खातो, त्यांनी आम्हाला कापून खाल्लं का. हत्ती आमच्या कामात आहे, कोकिळा आमच्या कामात, मिठ्ठू आमच्या कामात, बेंडके आमच्या कामात, सरडे आमच्या कामात, काय नाही, बैल आमच्या कामात, गाय आमच्या कामात, आम्ही त्याच्या कामाला नाही. मग आम्ही दुखी का, तो का दुखी नाही. मी मनाच्या ठिकाणी एकदा विचार केला, असं मला एक सुटलेलं कोड आहे, हे पुस्तकातलं नाही आहे, पुस्तकातलं नाही हा, मी तुम्हाला सांगतो बघा पटलं तर. मी विचार केला, झालं हे इब्लीस माणूस तयार कसं झालं मग असे, काय कोणत्या रसायनातून झालंय. तर मला जे कळलं ते सांगतो साहेब. या पृथ्वीवर लक्ष्मी आणि विष्णू दोघंच होते पूर्वी, कोणताच जीव नव्हता असं मला वाटलं. मी सुरुवातीपासून अभ्यास केला याचा. मग लक्ष्मीनं हट्ट धरला देवापाशी की देवा आपण दोघांचे बोर झालो म्हणे, एखादा तिसरा तुमच्यासारखा तयार करा. देव म्हणे कशाला. ती म्हणे बरं राहतं, तुम्ही इकडे तिकडे गेले गप्पा नादी लावायला चर्चेला, दोघंच बोर होतो म्हणे. देव म्हणे नको नको, देव ऐका ना. पण ती बायकोच हट्ट, ते काय मोडता येईना. देव म्हणे बरं बाबा चल ठीक आहे करून पाहतो, घे काहीतरी गोळा घे. मग एक आणलं मटेरियल, देवाने मटेरियल आणलं आणि त्याचं तयार केलं. पण माणूस नाही झाला, त्याचा झाला कोला. काय झालं, देवाने मंत्र मारलं शो, मग कोला झाला कोला. मग पुन्हा एक मटेरियल आणलं. ती म्हणे असं नाही पाहिजे, तुमच्यासारखं पाहिजे. एक एक जीव तयार करीत गेले देव, पण देवाकडून माणूस काही होईना.
हे पहिल्यापासून आर्मी आहे, देवाच्या हाताला लागा ना, हे तर तुमच्या आमच्या लागत का? हे पहिल्यापासून कलाकार आहे, सुरुवातीपासून. ही मूळची निर्मिती नाही आहे, हे शेवटी तयार झालंय. 83,99,000 जीव तयार झाले, पण माणूस नाही झाला. लक्ष्मीचा हट्ट संपना, देव थकले. कैक वर्ष काम चाललं, हे कैक वर्ष. देव म्हणे आता मी नाही करीत, मी थकलो, मला उठायची हे नाही, मटेरियल आणत नाही, मी तयार करीत नाही. लक्ष्मी बाईची जात, ती बचत येते तिला, डोकं लय भारी तिचं. ती म्हणे देवा नका मटेरियल आणू तुम्ही आता, हे एवढे जीव केले तर इथं किती मटेरियल पडलं तयार करताना, थोडं 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 थोडं, इथं हेच घ्या म्हणे, याचं तयार करा. हा देव म्हणे हे बरं आहे, आणायचं काम नाही. मग ते उरलेलं मटेरियल देवाने घेतलं आणि त्याचं तयार केलं. काय मंत्र म्हणले, चमत्कार झाला, त्याचा झाला माणूस. कोणत्या मटेरियलचा? उरलेल्या मटेरियलचा. मग याच्यात कुत्र्याचे गुण आले, याच्यात डुकराचे गुण आले. आपण म्हणतो माणूस असं काऊन करतं, आता त्याच्यात ते गुण आले ना हो, आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आले. तुम्ही पहा, काही कुत्रे साहेब पुढून जाते बरं का, पुढून काही कुत्रे मागून डसते हो. अरे याला मागून डसणाऱ्या कुत्र्याला काय करायचं, काय करणार तुम्ही, काय करणार? काही पोपटासारखे तेवढेच बोलत जे आपण बोललो ते, काही सड्यासारखे रंग बदली ते. तुम्ही कोणताही प्राणी घ्या, त्याचे गुण माणसात आहेच. म्हणून या पद्धतीचं ते माणूस तयार झाल्यामुळं त्याला नाव न ठेवता त्याला घेऊन चला. आता प्रश्न असा पडतो, याच्यात जरी जनावरांचे गुण असले, याच्यात जरी सगळ्या जनावरांचे गुण असले, तरी रिंग मास्टर असा पाहिजे की कोणताही जनावर असलं तरी त्याला सर्कसीत खेळायला शिकायला लावलं पाहिजे. अहो, हत्ती क्रिकेट खेळतो, महादेवाची पूजा करतो, वाघ उड्या मारतो, अस्वल उड्या मारतो, हे कोण करतं? हे रिंग मास्टर करतो. त्याला येतं का ते त्याला येत नाहीये. ही रिंग मास्टरची कला असते. या समाजाला कोणत्या दिशेने घेऊन जायचं, याला कोणत्या कामाला लावायचं. किती जरी जनावरासारखं असलं तरी ते त्या रस्त्याने येऊ शकतं. म्हणून माझी इथल्या या आयोजकाला, करत्या लोकाला, साहेबाला विनंती आहे, समाज चुकत असेल, समाजाला नसन कळत, समाज जनावरासारखा वागत असेल, वागू द्या. पण तुमच्या अशा प्रयत्नातून तुमचे जे आयुष्य चाललंय की लोकांना घेऊन चालायचं आहे, यांना काहीतरी द्यायचं आहे, या पद्धतीने ह्या सर्कसीत हा समाज एक दिवस सामील होईल, त्याचंही कल्याण करून घेईल, तुमचंही समाधान होईल. प्रत्येक माणसात काही ना काही गुण असते, काही ना काही ताकद असते. त्याचे ते गुण ओळखायचे, त्याची ती ताकद ओळखायची आणि त्याला त्या पद्धतीचं काम द्यायचं आहे. मी कालच एका ठिकाणी ऐकलं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणे जंगल होते त्या काळातले आणि शेती करायची होती, पण एवढे झाडं होते ते तोडायचे कसे आणि कोण तोडीन, त्याला कशासाठी तोडीन ते. मग त्यांनी काय केलं आयडिया, आणि जनावरले होते, धाकाने जात नव्हते, कोल्हे लांडगे वाघ, तर लोक जात नव्हते. मग त्यांनी काय सांगितलं, कोणी वाघाचं शेपूट, कोल्ह्याचं शेपूट, लांडग्याचं शेपूट आणीन, त्याला मारीन, त्याला सोनं बक्षीस. योजना चालू केली. लागले ना लोक भेटे ना ते जनावर हिंस्र पशु मारायला, आणि मग त्यांनी शेती करायला लावली. एक दिवस झालं म्हणे असं, एक पोरगा रात्री आला, त्याने लांडग्याचं शेपूट आणलं. मग रात्र असल्यामुळे महाराज त्याला भेटले नाही, पण तो हट्ट करायला लागला की बाबा मला रात्रीच जायचंय आणि ही जे सोनं भेट देईन महाराज ते मला आईला दाखवायचं आणि पुन्हा परत यायचं आहे दुसरी शिकार करायला. त्याला भेटून नाही दिल्यामुळं मा जिजाऊशी त्याची भेट झाली म्हणे. महाराजाला संरक्षण होतं का झोपले होते. मग मा जिजाऊशी भेट झाली तर तो आग्रह करत होता. तर मा जिजाऊ त्याला काय म्हणले माहिती आहे, अरे तो कशाने मारला म्हणे ते लांडगा, म्हणे काठीने मारला म्हणे. काठीने मारला म्हणे, अरे काठीपेक्षा जर तू तलवारीने मारला असता म्हणे तर किती शिकार तू करू शकला असता. तू एक काम कर म्हणे, तू आजचे दिवस राह, सकाळी तुला सोन्याचं भेट भेटन, पण माझ्याकडून तुला एक तलवार भेट देते म्हणे आणखी. मा जिजाऊने त्या माणसाला तलवार भेट दिली. त्याचं उत्तर होतं म्हणे मा जिजाऊ याच्यात भेसळ आहे म्हणे तलवारीत. पाहिल्याबरोबर सांगितलं त्यांना. जिजाऊ चाट झालं की याच्यात भेसळ, याला कसं कळलं, आम्ही तुला कसं कळलं, तर म्हणे मी अस्सल्लावर आहे, मी हेच काम करतोय, याच्यात भेसळ आहे म्हणे. मग मा जिजाऊने ओळखलं एवढा जर कलाकार माणूस आहे, एवढा बुद्धी आहे, एवढा तज्ज्ञ आहे, तर महाराजाच्या हत्याराचा कारखान्याचा त्याला मुख्य केला. ही हेरायची ताकद आहे. आम्ही तर बसलो असतो पेपर घेत, मग आज पेपर फुटला, उद्या पेपर फुटला आणि सगळे पेपर फुटणारे भरती झाले. आमच्या खजिन्याचं काय होईल,
त्यावेळेस पारखून घेत होते, पारखायची नजर होते. म्हणून जेवढं शिक्षण महत्वाचं आहे तेवढं प्रत्येकात असणारे गुण सुद्धा महत्वाचे आहे. ते गुण हेरले पाहिजे करत्या माणसाने, त्याला आपल्या तंबूत घेतलं पाहिजे. त्याला कोणतं काम येतं त्या कामाला त्याला लावलं पाहिजे. कुणाला कमी लेखू नका साहेब. 43,560 फुटाचा एक एकर होतो. मला 43,560 फुटाचा एक एकर होतो. 43,560 फुटाचा स्क्वेअर फुटाचा. त्याच्यामध्ये ज्वारीचं किती बी पडतं काकडे साहेब एक एकरला? 4 किलो. जास्तीत जास्त 4 किलो ज्वारीचं बी पडतं एक एकर. 43,560 फुटात सम प्रमाणात सोडायचं राहतं, सम प्रमाणात. हे माणूस कुठं शिकला? तो चुकतो का? याची शाळा आहे का? याच्या बापाने याला दाखवलं का असं पेर म्हणून? हे दाखवता येत नाही, हे शिकवता येत नाही, याची शाळा नाही. मग ह्या माणसाला ही अक्कल आली कुठून? आणि ज्याला एवढी अक्कल आहे 43,560 फुटात 4 किलो ज्वारी सम प्रमाणात कशी सोडायची, ज्याला एवढी अक्कल आहे त्याला संडास बांधता नाही यायचं का? येईन ना. त्याला काही गावातलं काम करता नाही यायचं का? येईन ना. पण आम्ही त्याला जाणलं नाही, त्याला त्याच्याकडून ते करून घेतलं नाही. अहो एक कुलगुरूला यायचं नाही, राज्यपालला पण यायचं नाही, हे सोडता. हे आमच्या खेड्यातल्या माणसाला येतं. त्याच्यात तेवढा गुण आहे, तेवढी ताकद आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे की त्याचे ते गुण ओळखा, त्याच्यातली ताकद ओळखा. त्याला कमी लेखू नका, त्याच्या ताकदी